नंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये। पुढे एक बातमी आपण पाहतोय। मारकुट्या शिक्षकाने एका 11 वर्षाच्या विद्यार्थ्याला मारहाण केली। मारहाणीमुळे विद्यार्थ्याच्या नाकाकानातून रक्तस्राव झाला, तर पालकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला। नेमकी ही मारहाण कुठे आणि का करण्यात आली आणि यानंतर मनसेने कसं खेळखट्ट्याक केलं हे पाहूयात। ही दृश्य आहेत पुण्यातील मारकुटे शिक्षकाची। पुण्यात एका 11 वर्षाच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केली। कॉम्प्युटर क्लास सुरू असताना शर्ट इन का केलं नाही या कारणावरून शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केली। मारहाणीनंतर विद्यार्थ्याच्या नाकातून कानातून रक्तस्राव झाला। रक्तस्राव झाल्याने पालकांकडून तक्रार करण्यात आली। पालकांच्या तक्रारीनंतर स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। विद्यार्थ्याला मारहाण केल्यानंतर मनसेचं खळखट्याक आंदोलन इथे बघायला मिळालं। मनसेच्या गणेश भोकरे यांनी मारकुट्या शिक्षकाला चांगला चोप दिला। तर आपण पुढे वळतोय। ही दृश्य तर छत्तीसगडच्या दंतेवाडा नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली आहे। शुक्रवारपासून ही चकमक सुरू होती। या चकमकीमध्ये 31 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले। चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला। छत्तीसगडच्या दंतेवाडा नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर सुरक्षा दलाचे जवान आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली। शुक्रवारपासून ही चकमक सुरू होती। या चकमकीत 31 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं। चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला। रात्रभर इथल्या दुर्गम भागात सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू होतं। माओवाद्यांचे मृतदेह घेऊन जवान दंतेवाडा पोलीस मुख्यालयाकडे निघालेत। इंद्रावती नदी पार करून त्या ठिकाणी गेल्यानंतर माओवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला। त्याला प्रत्युत्तरामध्ये यांनी गोळीबार केला। तब्बल 4 ते 5 तास ही चकमक सुरू होती आणि रात्री उशिरापर्यंत 30 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळालेलं आहे। विशेष म्हणजे गेल्या वर्षभरातील ही सर्वात मोठी माओवादी विरोधी कारवाई आहे। या चकमकीत काही माओवादी नेत्यांचाही खात्मा करण्यात आला। तर या सर्व महत्त्वाच्या आणि वेगवान बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र बातम्यांचा ओघ असाच सुरू राहणार आहे। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।